नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर काही जण पोलीस भरती पीवायक्यू सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण तुमची जी काही पोलीस भरती 2026 ला जी काही होणार आहे, त्या ठिकाणी सध्या आज नोटिफिकेशन आलेले आहे. ठिकाणी तुमची जानेवारी फेब्रुवारी कारण इलेक्शनच्या बरेच त्या ठिकाणी काही कारण आहेत. त्यामुळे ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा तुमच्या ठिकाणी ग्राउंड घेण्यासाठी लेखी घेण्यासाठी लागतंय. त्यामुळे थोडं तुमच्या ठिकाणी ग्राउंड असेल लेखी असेल त्या ठिकाणी पुढे जाण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण या लेक्चर पाहणार आहोत. महत्वाचा तुमचा पेपर सेट या ठिकाणी कसा होईल आणि ते कसं ओळखावं तुम्ही या ठिकाणी की त्याचं जेणेकरून तुम्हाला लेखा ठिकाणी लेखीला या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी ओएमआर शीट तुम्ही या ठिकाणी कसा वापर करावा म्हणजे काय महत्व आहे. एसपी जे कोणत्या जिल्ह्याचे एसपी आहेत काय त्याचं सुद्धा महत्व या ठिकाणी पेपर सेट करण्यासाठी करताना या ठिकाणी अत्यंत महत्वाचं फॅक्टर तुमच्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे त्याच्यासाठी. त्यामुळे अर्ज कोणी कॅन्सल करावा का न करावा त्याचे सुद्धा फायदे तोटे या ठिकाणी तुम्हाला आपण या ठिकाणी लेक्चरमध्ये सांगणार आहोत. तुम्ही चॅनलला कोणी नवीन असेल तर या ठिकाणी आपलं सुद्धा चॅनल या ठिकाणी नवीन आहे. त्यामुळे या ठिकाणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून या ठिकाणी तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करायला लक्षात या ठिकाणी. अर्ज संख्या सुद्धा या ठिकाणी आपण सांगत असतो की खरं डेट अँड टाइम जी खरी माहिती ऑथेंटिक माहिती या ठिकाणी आपण देत असतो लक्षात घ्या. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी चॅनलच्या आपण इतर अजून काही विशेष आहेत या ठिकाणी आपण चालू घडामोडी सुद्धा या ठिकाणी 2025 या ठिकाणी चालू घडामोडी सर्व प्रश्न सुद्धा आपण घेत आहोत. या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकेवर आधारित असणार आहे तुमचे जे काही मागील प्रश्नपत्रिका विचारले जातात महत्वाचे जे काही ठराविक टॉपिक असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तेच आपण या ठिकाणी सर्व प्रश्न म्हणून तुमच्या ठिकाणी घेत असतो लक्षात आणि तेच तुम्हाला 100% या ठिकाणी येणारे पोलीस भरती पण तुम्हाला तसेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील लक्षात घ्या. ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा जॉग्राफीच्या ठिकाणी अभ्यास करता तुम्ही कशा प्रकारे करायला पाहिजे काय करायला पाहिजे सुद्धा आपण जॉग्राफीचा तुम्ही माइंड मॅप सिरीज त्या ठिकाणी लेक्चर दिलेलं आहे. तुम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन याच्यामध्ये काय जाऊन तुम्ही या ठिकाणी चॅनलला ओपन करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता लक्षात घ्या. त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताना सुद्धा किंवा पेपर सोडवताना त्या ठिकाणी पर्याय कट पद्धत कशी वापरावी कशाचे वाचन कसे करावे बरोबर माहित नसलेले उत्तर सुद्धा तुम्ही कशा प्रकारे काढायचे या शॉर्ट ट्रिक सुद्धा या ठिकाणी काय मी त्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितले संपूर्ण स्पष्टीकरणासमोर तुम्हाला पाहिले कारण मी स्वतः एमपीएससीचा 5 ते 6 वर्ष झालं मागील स्टडी करतोय. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं जे जीएच आहे जीएच चांगल्या प्रकारे तयारी ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती चांगल्या प्रकारेच करून घेतली जाणार आहे कारण मी सध्या काय ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस सुद्धा या ठिकाणी शिकवत असतो लक्षात या ठिकाणी. पूर्ण जीएस असो मराठी असो गणित असो हे सर्व सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेत असतो. सर्वात महत्त्वाचा दुसरा अजून या ठिकाणी पोलीस भरती तुमच्यासाठी महत्वाचे लेखक त्याचे काय टोपण नाव असतील परीक्षेत जे काय वारंवार विचारले जाणार तुम्हाला या ठिकाणी पुस्तकासही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चॅनलला घेतलेलं लक्षात तुमच्या लगेच लक्षात राहिलं पाहिजे लक्षात घ्या. छावा सावंत असे जे काय आहेत या ठिकाणी तुम्ही लेक्चर मध्ये या ठिकाणी कधी ह्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये जे काय आंतरराष्ट्रीय संघटना आहे ते सुद्धा आपण इकॉनॉमिक्स बेस तुमचे आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी त्याचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन चालू घडामोडी 25 आधार त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य तुमच्या ठिकाणी काही शब्दसंग्रह सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेले असेल. सर्वात महत्वाचे कोणत्या जिल्ह्यात पेपर कसा सेट होईल एक ओळखावी कसे ओएमआर शीट अर्ज कॅन्सल या ठिकाणी संदर्भात बघा. सर्वात महत्वाचं लक्ष द्या लक्षपूर्वक सगळ्यांनी नाही एका ठिकाणी आणि चॅनलला नवीन कोणी असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं तुमचे जे काही जीके क्वेश्चन असतात ते सर्वात महत्वाचं फॅक्टर तुमच्या ठिकाणी ठरणार आणि जीके मध्ये सर्वजण या ठिकाणी काय मार्क खातात लक्षात घ्या. जो कोण खास करून नवीन विद्यार्थी असेल त्यांनी त्या जिल्ह्याचे सर्वात बघा एसपी हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे लक्षात घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचे एसपी कोण आहेत या सर्व गोष्टीवर तुमच्या ठिकाणी डिपेंड आहेत असेल. सर्वात महत्वाच्या ठिकाणी तुमचं जीकेचं डिपेंड आहे. त्यासाठी सध्या तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याचे सध्याचे म्हणजे तुमचे एसपी कोण आहेत ते कोणत्या माइंडसेटने पेपर तयार करतात ते ओळखण्यासाठी सध्याचे जे काही एसपी आहेत ते पूर्वी कोणत्या जिल्ह्याला होते सर्वात महत्वाचे ठरणार आहे. कारण त्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी त्या दुसऱ्या जिल्ह्याचे होते त्या वर्षी त्यांनी ठिकाणी जो का पेपर सेट केला त्या वर्षी पेपर त्यांनी कशा प्रकारे सेट केला होता म्हणजे त्या एसपीचे माइंडसेट आपल्याला समजते की मग ते जे एसपी आहे ते कोणत्या विषयावरती किंवा ज्यादा करंटी भर देतात की ज्यादा गणितावर देतात कोणत्या टॉपिकवर या ठिकाणी भर देतात त्या ठिकाणी आपण त्यांचा त्या वर्षीचा त्या जिल्ह्याचा पेपर आपल्याला पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय त्या गोष्टी कोणत्या विषयावर भर देतात जे की मराठी करंट अफेअर्स भर देतात त्या ठिकाणी आपल्याला समजून येतं लक्षात घ्या. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुम्ही ज्या जिल्ह्याला भरता त्या ठिकाणी एसपी कोण आहेत एसपी ते कोण आहेत काय नाही अत्यंत महत्वाचं तुमच्या ठिकाणी फॅक्टर ठरणार आहे लक्षात घ्या आणि 100% तुम्हाला थोडा तर या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे लक्षात घ्या. याची सुद्धा माहिती मिळतात आपण या ठिकाणी चॅनल लवकरच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्याची सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे चॅनलला कोण नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा लक्षात घ्या. बघा
त्याचा फायदा या ठिकाणी आपल्याला काय होतं, स्कोरिंगसाठी तुम्हाला अत्यंत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. कारण काही जिल्ह्याचं बघता तुम्ही प्रत्येक वेळेस सारखा पेपर येतो का? नाही होत. म्हणजे एमपीएससी मध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस कुठले सदस्य बदलले का पेपरचे पॅटर्न या ठिकाणी चेंज असू लक्ष द्या. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की एमपीएससी मध्ये सुद्धा असं होतं आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षा झाला तुमचा अधिकारी चेंज झाला का तुमचा पॅटर्न चेंज असतो. म्हणून पोलीस भरतीच बघा प्रत्येक वर्षी पॅटर्न चेंज असतो. फिक्स कोणत्याही जिल्ह्याचा कुठलाही पॅटर्न असतो. कधी अवघड येतो, नवी मुंबई असो, ठाणे असो, भंडारा सुद्धा गेल्या वर्षी फार अवघड सर्वात प्रचंड अवघड पेपर निघाला होता. त्या ठिकाणी तो सर्वात डिपेंड असतो की ठिकाणी तुमचा तो पेपर सेटर कोण आहे. सर्वात महत्वाचं पेपर सेटर सर्व गोष्टी डिपेंड राहतात लक्षात या ठिकाणी. त्यासाठी तुमचा तेच फॅक्टर अत्यंत महत्वाचा तुमच्या ठिकाणी ठरणार आहे लक्षात घ्या. एसपीचं तुमचं ठरणार आहे लक्षात घ्या. पुढचं बघू शकता ओएमआर शीट. ओएमआर शीट जे नवीन विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर बऱ्याच वेळा दिल्यानंतर त्यांच्या चांगल्या गोष्टी लक्षात आलेच असतील. मग एक्झाम मध्ये गेल्यानंतर काय असतं, ओएमआर शीटचा ठिकाणी तुम्हाला वापर करायचा असतो. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी असतील लक्षात घ्या, त्यांनी काय करणं, नवीन विद्यार्थी जे असतील आणि जुने विद्यार्थी सुद्धा कोणी आता सध्या कारण एक्झाम जवळ आली, कोणी जर ओएमआर शीटच्या ठिकाणी वापर करत नसेल नाही, त्याने ओएमआर शीटच्या ठिकाणी वापर करावा. कारण एक्झाम मध्ये गेल्यावर गोंधळणार नाही लक्षात घ्या. कारण इथं आपल्याला सवय असते की आपण काय करतो, नोटबुक घेतो, नोटबुकवर त्या ठिकाणी काय करतो 1 2 3 4 असं आखतो आणि काय करतो आपण म्हणूनच त्या ठिकाणी काय करतो, लिहित असतो लक्षात घ्या. तसं लिहायचं नाही. तिथे एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय असतात, गोल असतात लक्षात द्या. असे गोल असतात, ते गोल या ठिकाणी काय तुम्हाला करायचे असतात लक्षात घ्या. अशा प्रकारे गोल असतात, त्याची सुद्धा तुम्ही सवय ठेवली पाहिजे लक्षात घ्या. फास्ट मध्ये या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे, सवय ठेवली पाहिजे लक्षात घ्या. कारण तिथं जाऊन तुम्ही जास्त गोंधळणार आणि टाइम सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं सेव्ह होईल लक्षात घ्या. पुढे कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी सराव पाहिजे लक्षात द्या. कोणत्या गोष्टीचा आधी तुम्हाला त्या ठिकाणी सराव पाहिजे. अचानक तुम्ही जाणार नवीन कोणती गोष्ट करत बसणार, ते तर तुम्ही गोंधळून जाणार 100% लक्षात. त्यामुळे कोणी सध्या ओएमआर शीटचा वापर करत नसेल तर 100% तुम्ही टेस्ट सोडवताना या ठिकाणी ओएमआर शीटचा वापर करावा लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. मग टेस्ट सोडवताना ठिकाणी ओएमआर शीटचा वापर तुम्ही करावा लागेलच लक्षात घ्या. अत्यंत फायदेशीर होईल. बघा ठिकाणी अर्ज कॅन्सल बाबत या ठिकाणी सर्वात महत्वाची बघा ठिकाणी अर्ज कोणी कॅन्सल करावा या ठिकाणी डझंट मॅटर आहे. तुमचा या ठिकाणी तयारी कशा प्रकारे, ग्राउंडची तयारी, ग्राउंड मध्ये आउट ऑफ जर मार्क असतील, त्या ठिकाणी बघा आउट ऑफ जर मार्क असेल आणि तुमची लेखी जर ते चांगल्या प्रकारे पकड असेल, कमांड असेल, तर तुम्हाला कोणी आला अर्ज चेंज करायची गरज नाही लक्षात घ्या ठिकाणी. नाहीतर तुम्ही जिथं अर्ज चेंज करणार आहे तिथं त्या जिल्ह्याला ठिकाणी काय समजा ज्यादा अर्ज आला, समजा पेपर अवघड निघाला तर अशा प्रकारे फॅक्टर होऊ शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्याला भरलाय त्या जिल्ह्यावर तर सध्या काही तुम्ही स्थिर राहावं लक्षात द्या. याचे फायदे तोटे काही ठिकाणी असतात लक्षात घ्यायचं. काही जणांना फायदा होऊ शकतो, काही जणांना तोटा होऊ शकतो लक्षात घ्या. फक्त तुम्ही तुमच्या क्षमतेवर या ठिकाणी विश्वास ठेवा. सर्वात महत्वाचं काय, तुमची क्षमता, तुमची काही ठिकाणी तुमचे ग्राउंड ज्या गोष्टी आहेत सर्वात महत्वाचं त्याच्यावर लक्षात ठेवा लक्षात घ्या तुम्ही. फॉर्म कुठला कुठे येतोय कसा आहे डझंट मॅटर लक्षात. या गोष्टी तुमच्या फॅक्टर ठरणार आहे. आता झालेल्या गोष्टी फक्त तुम्ही फोकस की तुम्ही अभ्यास करताना जीके जीएस या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे. कोणता पॉईंट आपला चुकतोय, कुठला जातोय, कुठले मार्क्स कमी जास्त होतात हे सुद्धा लक्षात. त्या फॅक्टरवर तुम्ही या ठिकाणी त्या पॉईंटवर तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे लक्षात घ्या. जीएस वर अजून कुठला टॉपिक आपला वीक आहे त्या वीक वर तुम्ही चांगलं पाठांतर करा. आणि फॅक्ट डाटा विचारतात तुम्ही पोलीस भरती मध्ये, तुला काही गोष्टी आहेत तुम्हाला तोंड पाठच करायचे असतात लक्षात घ्या. फॅक्ट डाटा असतो, तोंड पाठच करायचं लक्षात घ्या. मी ज्या अकॅडमीला शिकवतो तिथं सुद्धा विद्यार्थी मी अशा प्रकारच्या या ठिकाणी सांगत असतो लक्षात. जीएस आणि मराठी या ठिकाणी 2 लेक्चर मी ठिकाणी घेत असतो लक्षात. बाय ठिकाणी बघा ठिकाणी शक्यतो अर्ज कोणी कॅन्सल करू नका, गोंधळून जाता. कारण कुठे भरून कुठे नाही या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी मागील पडायला लागला असेल. काय असे विद्यार्थी तसं झालेलं आहे. काही ठिकाणी अर्ज कुठं सध्या आता अर्ज कुठं भरायचा विषय झाला, पण आता अर्ज कुठे चेंज करून काय याच्यामध्ये गोंधळ झाला, अभ्यास बाजूलाच राहिला. याच्यामध्येच काय झालं, गोंधळ निर्माण होऊन काय विद्यार्थी झालेत की त्यांचा अभ्यास मागे पडायला लागला लक्षात. असलेला फॉर्म एकच निर्धार करा तुमच्या ठिकाणी फिक्स बघा. अभ्यासामध्ये तुमचं इथे रिव्हिजन फॅक्टर सर्वात महत्वाचं लक्षात द्या. तुम्ही 7 आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, 7 दिवस 8 दिवस असेल तुमचा एक प्लॅन बनवा. तुमचा एक प्लॅन बनवून तुम्ही या ठिकाणी काय केलं, चांगल्या प्रकारे तुमच्या ठिकाणी रिव्हिजन झालं पाहिजे लक्षात घ्या. ठरणार आहे त्यासाठी तुम्ही जीकेचे क्वेश्चन रिव्हिजन पॉईंट जे काय त्या ठिकाणी चूक होणार नाही त्यामध्ये काय तुम्ही पॉईंटवर त्या ठिकाणी फोकस करा. जे काही वारंवार चुकतात तुम्ही टेस्ट पेपरमध्ये चुकतात, त्याच्यामध्ये चुकतात, ते सुद्धा तुम्ही फोकस करणे गरजेचे आहे लक्षात घ्या. त्यामुळे ग्राउंड गोळ्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्ही फोकस करणे अत्यंत महत्वाचे आहे लक्षात या ठिकाणी. बघा जे काय आपल्याला सांगायचं होतं मला त्या मी गोष्टी सांगितल्यात लक्षात घ्या. आणि जीके सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करून घेत असतो. आणि करंटचे लेक्चर खास करून करंटच्या ठिकाणी विद्यार्थी, कारण त्या कुठल्या जिल्ह्याला कसं विचारतील सांगता येत नसतं लक्षात. कधी करंट ज्यादा विचारतात कुठल्या गोष्टी, कधी जीएस जास्त करून असं प्रकारे विचारतात लक्षात घ्या. त्यामुळे बऱ्यापैकी तोंडपाठ ठेवण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकतात तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील लक्षात घ्या. थँक्यू.